कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ अडकुजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकर प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोग वैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहूक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराज चतुष्टकं श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृं निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुल्या कवन प्रवचने राष्ट्र श्री घोसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। छोटे न हो हम बुद्धि से हो विश्वमय से ईश हो प्रेममय अरु ज्ञानमय जगदेवमय जगदीशमय। हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो उज्ज्वल रहे सर से सदा निज धर्म रत खंबीर हो। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज आणि वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऋषी संत घुसरकर महाराज आदी करून सर्व संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊन मी आजच्या या 27व्या प्रवचनाला सुरुवात करतो। सद्भाविक सज्जन हो, काल आपण की प्रेममय और ज्ञानमय अर्थात ज्ञानमय व्हावं। ज्ञानमय व्हावं म्हणजे काय? निघाले ज्ञान अर्थात भक्ती आणि भक्तीच्या नंतर त्या भक्तीच्या प्रवाहात भक्ती करता करता
ज्ञानाचा जन्म, आणि मग ते ज्ञान प्राप्त झाल्यावर आपली ती दृष्टी ती या पद्धतीची होते, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, ज्या ध्यान जप त्यासी नाही. आणि हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाच्या शास्त्रामध्ये 7 प्रकारच्या भूमिका सांगितल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आणि अभंग गाथ्यामध्ये सुद्धा सविस्तर आणि सुंदर अशा पद्धतीचं विवरण आलेलं आहे की तुकड्यादास म्हणे ज्ञानाच्या भूमिका 7 आहे ऐका सावधान. अर्थात ज्ञानाच्या 7 भूमिका तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितल्या. योग वशिष्ठामध्ये तो भाग आलेला आहे. रहस्यामृतामध्ये सुद्धा तो भाग मोठ्या खुबीनं मांडला गेलेला आहे. ज्ञानाची जो काही भाग आहे त्याच्यामध्ये ज्ञानाची पहिली भूमिका सांगितली आहे ती म्हणजे शुभेच्छा प्रथम भूमिका जाणावी, शुभ इच्छा गावी भक्ती भावे. अर्थात शुभ अधिक इच्छा, अर्थात शुभ म्हणजे चांगली शुद्ध सत्कर्म करण्याची एक शुभ इच्छा अंतःकरणात प्रगट होणे, तिचंच नाव शुभेच्छा आहे. ही ज्ञानाची पहिली भूमिका आहे, तिचं नाव आहे शुभेच्छा. अर्थात आदो शुभेच्छा नामिका, प्रथम अनुताप जो नेटका, निर्मल प्रेम अति देखा पाहिजे आधी, असं रहस्यामृतकार म्हणतात. अर्थात आमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भावना निर्माण होणे ही ज्ञानाची पहिली भूमिका आहे, तिचं नाव आहे शुभेच्छा. ज्ञानाची दुसरी भूमिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अभंग गाथ्यामध्ये सांगितली आहे. ज्ञानाची दुसरी भूमिका जाणावी, विचारणा नावी ग्रंथ बोले. ज्ञानाची दुसरी भूमिका आहे विचारणा. तुकड्यादास म्हणे लागला अभ्यासी, विचारणा त्यासी सिद्धत्वासी. अर्थात विचारणा ही ज्ञानाची दुसरी भूमिका आहे. रहस्यामृतकार म्हणतात की दुजी नाम सुविचारण व्हावे, अध्यात्म श्रवण मनन येणे मना सुस्थिरपण येत सुखे. अर्थात ज्ञानाची जी दुसरी भूमिका आहे ती भूमिका ही आहे सुविचारणा. अर्थात सत्शास्त्राच्या संबंधात विचारणा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील, विश्व कोण मी कोण, हे जे प्रश्न त्याच्या अंतःकरणात निर्माण होतात आणि तो त्या संबंधानं अध्यात्माचं श्रवण करतो, मनन करतो, काही महात्म्यांकडे जाऊन त्याच्या बाबतीत विचारणा करतो, त्याचं नाव आहे विचारणा. आणि त्या उपर ज्ञानाची जी तिसरी भूमिका आहे ती भूमिका शुभेच्छा पाहुनी विचारणा झाली, मग तिसरी लागली तनुमानसा. भोगभव सारे जाती पळोनिया, विरळी देहिया विरक्ती देहिया पाविलिसे. तुकड्यादास म्हणे रुची फिक्की झाली, तनुमानसा आली तया भक्ता. किंवा तनुमानसेमध्ये आणखीन काय होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की शुभेच्छा पावना नंतर, शुभेच्छेच्या नंतर विचारणा
आणि विचारणेच्या नंतर मग तिसरी लागली तनुमानसा. मग तनुमानसेमध्ये काय होते? भोग भय सारे जाती पळोनिया. भोग आणि भय या गोष्टी नष्ट होतात आणि विरक्ती देही या पावलीचे. अर्थात तनुमानसा म्हणजे काय? तर सरळ सरळ भाषेत बोलायचं झालं तर तनुमानसा म्हणजे ज्या गोष्टीची शुभ इच्छा झाली आहे त्या झालेली जी शुभ इच्छा आहे तिची जी विचारणा झाली ती साधू संतांकडे विचारणा झाल्यानंतर साधू संतांनी जे सांगितलं ती करण्याकरिता तनाची, तनु म्हणजे तन म्हणजे शरीर आणि मानसा म्हणजे मन. तनु मानसा अर्थात शरीर आणि मानस म्हणजे या दोघाचीही ती गोष्ट करण्याची तयारी होणे तिचं नाव आहे तनु मानसा. रहस्यामृतकारांनी तनु मानसा या ज्ञानाच्या तिसऱ्या भूमिकेचं वर्णन केलंय. ते म्हणतात की तिसरी ते तनुमानसा म्हणजे वृत्तीची सूक्ष्म दशा, निज ध्यासे ही अंतर्दिशा प्राप्त होय. अर्थात निध्यास सुरू होऊन जातो. जे काही श्रवण केलेलं आहे त्याचा तनानं आणि मनानं सुद्धा तिकडे वाटचाल चालू होत असते. विजाती आमचा तिरस्कार आत्मीय वृत्तीचा आधार, येणे सूक्ष्म होय अंतर तिसरी ऐसी. अशी ही तिसरी भूमिका आमच्या साधू संतांनी सांगितलेली आहे. चौथी भूमिका शुद्धाचरण राहती अंतरी, वृत्ती हे निर्धारी रमे तेथे. ऐसे झाल्यावरी ओढ सत्वापत्ती, विरळाची संती कृपा पावे. तुकड्या दास म्हणे चवथी भूमी, सत्वापत्ती नामी सिद्ध झाली. चौथी जी ज्ञानाची भूमिका आहे ती चौथी ज्ञानाची भूमिका आहे सत्वापत्ती. म्हणजे सात्विक सत्वगुणाची वृत्ती वाढ घेते तिला म्हणतात सत्व वृत्ती, तिला म्हणतात सत्वापत्ती. सत्वाची उपपत्ती ती आहे सत्वापत्ती. अर्थात सत्वगुणाची वाढ तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तिला. आणि त्या सत्वगुणामध्ये शुद्धाचरण तुमचं आमचं होत असते. अंतरी आणि बाहेरी शुद्ध आपलं वागणूक असते. त्या वृत्तीला सत्वापत्ती अशा पद्धतीची ज्ञानाची चौथी भूमिका म्हणतात. आणि ऐसे झाल्यावरी वाढे सत्वापत्ती, विरळाची संती कृपा पावे. तुकड्या दास म्हणे चौथी भूमी, सत्वापत्ती नामी सिद्ध झाली. अशी ही चौथी भूमिका आहे सत्वापत्ती, सत्वगुणाची वाढ होते. आणि पाचवी भूमिका आहे असंशक्ती. अर्थात पाचवी भूमिका असंशक्ती जाना तयाची अज्ञाना काय सांगू. ब्रह्मनिष्ठ वृत्ती सदा राहे ब्रह्मी, कर्मधर्म उर्मी ब्रह्म झाल्या. अर्थात कुठल्याही प्रकारची त्याची जी आसक्ती आहे ती आसक्ती कमी कमी होत जाते, नष्ट होत जाते. आणि मग सहावी जी भूमिका आहे ती भूमिका आहे पदार्थ भाविनी. अर्थात पदार्थाचा ज्या ठिकाणी अभाव होतो, अर्थातच पदार्थ नाम जगताचा ज्या ठिकाणी अभाव होतो तिचं नाव आहे पदार्थ भाविनी, पदार्थ अभाविनी. तिचं वर्णन करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की पदार्थ भाविनी ही भूमी, पदार्थ भूमी भाविनी भूमी हे भूमी सहा विहे, ज्ञानाची लाहे ज्ञेय तत्वे, राहे न राहे सा, बोले न बोले सा, चैतन्याचा ठसा वरी भासे. अर्थात ही जी सहावी भूमिका आहे ती भूमिका, त्या भूमिकेमध्ये जगताचा
अभाव होतो त्या ठिकाणी जग नोहे हा अवघा जनार्दन ही भावना दृढ होते. त्या भूमिकेला म्हणतात पदार्थ भाविनी. पदार्थाचा अभाव त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून तो कसा होतो तर ते ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानाची 6वी भूमिका पदार्थ भाविनी जी भूमिका प्राप्त झाली की पदार्थाचा अभाव होतो आणि प्रत्येक पदार्थामध्ये ईश्वर दर्शन होते. ईश्वर दर्शन दिसते. अर्थात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप ही अवस्था त्या 6व्या भूमिकेची होत असते. आणि त्याच भूमिकेवर आरूढ होणं त्याचंच नाव आहे जगदेवमय जगदीशमय. जगदेवमय होणं. मग जगदेवमय होणं म्हणजे काय तर शास्त्र असं सांगते की जगदेव हरिही हरिरेव जगत. अर्थात जगत हेच परमात्म्याचं विशाल सगुण अशा पद्धतीचं रूप आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये सुद्धा या गोष्टीला दुजोरा मिळतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार. जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. जनी जनार्दन संत बोलती वचन. व्यापिले हे नारायणे ऐसी बोलती पुराणे. किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अभंग गाथेच्या भाषेत बोलायचं झालं तर तुकड्यादास म्हणे नोहे दूर जग जाणावा ईश्वर. तुकड्या म्हणे नोहे दूर जग जाणावा ईश्वर. जग हाच ईश्वर आहे. अर्थात जन नोहे हा अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती. अशा पद्धतीचं जे अनुभव आहे तो अनुभव घेणं म्हणजे जगदेवमय होणं आहे. याप्रमाणे सर्व ग्रंथांचं सर्व शास्त्राचं सर्व सिद्धांताचं हेच मत आहे की जगदेव. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जगदेवमय. जगदेवमय म्हणजे होणं म्हणजे काय तर या पद्धतीनं हे जगच आमचं देव आहे. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे जगतरी आम्हा देव परी हा निंदितो स्वभाव. मनोनी दृष्टांशी आणिला खेव संत तुकारामांनी. अर्थात जग हेच आमच्यासाठी देव आहे. ही भूमिका आपली झाली पाहिजे. आणि ही भूमिका होणं म्हणजे जगदेवमय होणं आहे. अर्थात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची जाहाला. चर अचर सृष्टी ही मीच एक ईश्वरच आहे अशी भूमिका होणं. अशा पद्धतीची तादात्म्यता होणं तिला म्हणतात जगमय जगदेवमय होणं. अर्थात जगदेवमय होणं याचा भाव हा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलं ते साधनेकरिता गेले असताना ते पक्षी उडून गेले. त्यांना असं वाटलं की अरे या पक्षी उडून गेले हे कसं काय. त्यांना पश्चाताप वाटला. परंतु नंतर त्यांना हा अनुभव आला जगद्गुरु तुकाराम महाराजांना की अवघी भूते साम्या आली जैम्या देखिली होती ते. अवघी भूते साम्या आली. अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे म्हणतात की यह जीव जगत है आत्म मेरा. तुकड्या को बड़ा यह मंत्र दिया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. ही अवस्था प्राप्त होणे त्याचंच नाव आहे जगदेवमय होणे. या जगातला प्रत्येक घटक हा आपल्याला देव स्वरूप वाटला पाहिजे. हा तुकडोजी महाराजांची ही परिवर्तनवादी दृष्टी आहे की या सगळ्या जगामध्ये ईश्वर. महाराजांचा लहर की बरखीमध्ये श्लोक आहे जन्मे जनार्दन है भरा है मगर दिखता नहीं.
तो जनार्दन या जगातच व्याप्त आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये 39व्या अध्यायामध्ये सुद्धा एका प्रसंगाचा उल्लेख महाराजांनी केला आहे. हाती घेऊनी तुंप वाटी, नामदेव लागे श्वाना पाठी. किंवा उभा उभा ऋषिकेशी, कोरड्या रोट्या कैशा खाशी. हे नामदेव महाराजांना त्या श्वानामध्ये म्हणजे कुत्र्यामध्ये सुद्धा परमात्म्याचं दर्शन होते. आणि त्याच्या मागं ते लागतात की कोरड्या पोळ्या खाऊ नका, तर त्याला तूप लावून देतो. इतकी त्या एका कुत्र्याच्या बाबतीतही सुद्धा ज्या नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये ही भावना निर्माण होते, ती भावना निर्माण होणे म्हणजे भूतांच्या सर्व भूतांच्या ठिकाणी ईश्वरी भावाचं दर्शन. संत एकनाथ महाराजांनी गाढवाच्या मुखात काशीची आणलेली कावडी ओतली होती. ग्रामगीतेमध्ये उल्लेख आहे. ओतावी तहानलेल्या जीवाच्या मुखी यापेक्षा काही पुण्य नाही आहे मोठं. ही जी एकनाथ महाराजांची भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे जगदेवमय होणे आहे. अहो, तपोमूर्ती संत गाडगे बाबांचं जीवन जर पाहिलं तर गाडगे महाराजांनी रंजल्या गांजल्या लोकांची जी सेवा केली, ती सेवा केली ते तपोमूर्ती गाडगे बाबांची भूमिका म्हणजे जगदेवमय होणे आहे. जगामध्येच देव व्याप्त आहे आणि या जगाची सेवा करणे हीच त्या ईश्वराची सर्वेश्वराची सेवा आहे. ही भूमिका तयार होणे त्याचंच नाव जगदेवमय होणे आहे. आता या भूमिकेवर गेलेले संत नामदेव महाराजांनी आपला अनुभव प्रगट केला आहे. शीख धर्मामध्ये गुरुग्रंथ साहेब हा त्यांचा ग्रंथ आहे. सुंदर. त्याच्यामध्ये जसं ग्रामगीतेमध्ये 41 संतांचं दर्शन आहे, तसं त्या शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये 36 संतांचे अभंग त्याच्यामध्ये आहेत. त्यापैकी फक्त 7 संतांचे अभंग, 7 संत हे शीख धर्माचे आहेत आणि बाकी सगळे इतर आहेत. त्याच्यामध्ये संत नामदेव महाराजांचे काही अभंग आहेत. जास्त अभंग नामदेवांचे आहेत त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये. त्याच्यामध्ये जो अनुभव त्यांनी प्रगट केला आहे त्या आपल्या नामदेव महाराजांनी, तो त्यांचा अनुभव असा आहे की जलतरंग अरु फेन बुध बदा, जलते विभिन्न होई, इहु परपंचु पार ब्रह्म की लीला आनन कोई. नामदेव महाराज सांगतात की हे जो जग आहे की नाही, हे पाण्याचे तरंग, पाण्यावर लाटेवर येणारे जे तरंग आहे, समुद्राच्या लाटेवर येणारे तरंग, हे जे तरंग आहे, हे तरंग पाण्यापेक्षा वेगळे नाही आहे, ते पाण्याचेच आहेत ते तरंग. तसं हे जे सगळा प्रपंच आहे, हा प्रपंच सुद्धा परमात्म तत्वावरचा एक फेस आहे. जसा पाण्यावर जसा फेस आहे तसं हे प्रपंच परब्रह्मावर फेस आहे. अर्थात अध्यस्थावर झालेला अध्यारोप आहे हे जगत म्हणजे. हा अनुभव संत नामदेव महाराजांनी सुद्धा गुरुग्रंथ साहेबमध्ये त्यांच्या असलेल्या अभंगातून दिला. तुलसीदास गोस्वामी असं म्हणतात, व्यापक ईश्वर है जग माही, जिहू पयमे नवनीत समाई. या जगामध्ये ईश्वर व्याप्त आहे हा अनुभव तुलसीदास गोस्वामींचा आहे. ते म्हणतात कसा व्याप्त आहे, त्यांनी उदाहरण सांगितलं. जिहू पयमे नवनीत समाई. पय म्हणजे दूध. दुधाच्या कणाकणामध्ये
नवनीताचा म्हणजे लोण्याचा समावेश आहे, तसा या जगामध्ये ईश्वर व्याप्त आहे. तो ईश्वरच हे जग झालाय. आपणची झाला धराधर, उरला भरोणी महीवर, अणु रेणून तुनी करीशी संचार विश्व नाटक नटावया. आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होऊनी पूजा करी. देवरूपे आपणची अंतरी पावे भक्ता, गणेश शारदा आणि सद्गुरु आपणची भक्त काम कल्पतरू. देव देवता नारद तुंबरू आपणची जाहला. हे सगळं तोच झालेला आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणून विश्वपण जावे, मग माते घेयावे, तैसे हे आगवे सकटची मी. अर्थात हे जग जे आहे, हे जग, या जगताचा अभाव होऊन सगळं मी ईश्वरच सगळीकडे व्याप्त आहे ही भूमिका तयार होणे. जगच देव आहे ही भूमिका व्हावी इथपर्यंत ठीक आहे, ती झाली पाहिजे हे ठीक आहे, परंतु ही भूमिका तात्विक दृष्टीने जर झाली तरच ती योग्य आहे. जर ती तात्विकतेच्या भूमिकेतून झाली नाही, नुसतं शाब्दिक जर ही भूमिका आपली तयार, म्हणजे नुसतं शब्द जर आपले असले, अर्थात विश्वब्रह्म बोलत गेला, सभोवती समाज दुःखी बुडाला, आणि ज्याला ग्रामसेवक न कडे ज्याला, त्याचे ज्ञान व्यर्थची, त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. मग ज्याला हे जग ईश्वर आहे असं म्हणते, पण गावी दुःखाची पेटली आग, आणि हा म्हणे सच्चिदानंद जग, ही जर त्याची भूमिका असली तर तो नास्तिकतेहुनी महाभ्रम वाढेल लोकी. नुसतं बोलण्यानं होत नाही, बोलाचीच कढी बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला. बोलणे स्वयंपाक झाला, बसा जेवण करा, घ्या लवकर, वाढलं जेवण करा, झालं काय जेवण, भरलं काय पोट, असं नुसतं गमतीनं खेळात खेळात लहानपणी लेकरं म्हणतात. तर ते तसं म्हटल्यानं पोट भरते काय? पोट भरलं असं म्हटल्यानं पोट भरत नाही. तर पोट भरण्याकरिता जेवण हे आवश्यक, जे अन्न ग्रहण केल्याची अनुभूती आवश्यक आहे. तसं जगामध्ये देव आहे असं नुसतं म्हणून जमत नाही. आता जो परमार्थ चालू आहे ना, हा परमार्थ नुसतं ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे असं म्हणून सगळं सोंग चालू आहे. खरा परमार्थ नाही आहे, परमार्थाचं सोंग चालू आहे. या जगात ईश्वर व्याप्त आहे असं समजायचं, पण जगातल्या कोणाच्याही बाबतीत सेवा करायची नाही. जगात देव आहे समजायचं, पण मंदिरातल्या मूर्तीची पूजा करायची, आणि जगामध्ये व्याप्त असलेल्या ईश्वराला मात्र शिव्याची लाखोली व्हायची. मंदिरामधल्या देवासमोर हरिपाठ म्हणायचा, आणि समाजामध्ये व्याप्त असलेल्या कणाकणामध्ये व्याप्त असलेल्या समाजामधल्या समाज देवाच्या समोर शिवीपाठ म्हणायचा. ही वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जगदेवमय होऊ शकत नाही. अर्थात जगदेवमय होणे म्हणजे काय सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पूजा करी अति थाट से, पानी चढ़ा फूलो चढ़ा, मंदिर से बाहर निकला गाली बके जो भड़बड़ा. मंदिर में खूब प्रेम है पर जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म तो व्यर्थ ही अभिमान है. असं झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून नुसतं बोलण्यापुरतं असू नये. शब्द जे बोलतो आहे त्याचा अनुभव सुद्धा आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. शब्दाचे गौरव कामा नये, शब्दाचे गौरव कामात येत नाही तुकाराम महाराज म्हणतात.
म्हणून हा अनुभव आला पाहिजे. अनुभव जर आला नाही तर भक्ती विजय ग्रंथ आहे, त्या भक्ती विजय ग्रंथामध्ये सुंदर कथा आली आहे. सुंदर कथा आहे. ती कथा अशी आहे, एका गुरुनं त्याच्या शिष्याला सांगितलं की शिष्या, तू आता हे सर्व जग परमात्मा आहे आणि तो जगामधला जोही कोणी घटक तुझ्या समोर आला, जे जे काही दिसेल ते दिसल्यावर या व्यक्तीच्या, या वस्तूच्या, या प्राण्याच्या रूपानं ईश्वरच आपल्या समोर आला आहे अशी धारणा तू केली पाहिजे, असा उपदेश केला. अर्थात हा जर तुमच्या मनामध्ये धारणा झाली तर तुला कोणापासूनही धोका निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचा त्याला उपदेश केला. शिष्य त्या अभ्यासावर आरूढ झाला. तो अभ्यास करायला लागला. समोरून एखादा कुत्रा आला, वा 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 वा, भगवंता, गुरुदेवा, पांडुरंगा, तुम्ही आज कुत्र्याच्या रूपात माझ्या समोर आले, वा वा वा, ते त्याला दर्शन करायचं. मग एखादा बैल दिसला डोळ्या, वा 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 वा, भगवंता, पांडुरंगा, तुम्ही तो माझ्यासाठी तुम्ही बैल म्हणून समोर आले. एखादा घोडा दिसला, वा 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 वा, भगवंता, तुम्ही माझ्यासाठी घोडा बनून आले. असा त्यानं अभ्यास चालू केला. काय झालं, अभ्यास त्याचा चालू होता. एक दिवस असा आला की तो जो भक्त, तो जो शिष्य होता, त्या शिष्याच्या समोर एक दिवस काय झालं की त्या राज्यामधला एक जो हत्तीखाना होता, त्याच्यातला एक खुणाऱ्या हत्ती त्या राजानं बाहेर सोडला. हा रस्त्यानं चालला होता. तो हत्ती माहुताच्या हातून सुटला आणि एकदम सैरावैरा तो माहूत त्याच्या मागं धावायला लागला. तो हत्ती पुढे आणि त्याचा माहूत त्याच्या पाठीमागं. तो धावत होता धावत होता. झालं काय, हत्ती समोरून आला आणि तो माहूत पाठीमागून असं म्हणत होता की बाजूला व्हा, बाजूला व्हा, हा हत्ती खुनारी आहे, तुम्ही स्वतःचा जीव वाचवा, बाजूनं व्हा, बाजूनं व्हा. पण काय झालं, हा शिष्य होता, यानं असं म्हटलं की हा हत्ती, वा वा भगवंता, तुम्ही आज हत्तीच्या रूपात आले. पण तो जो माहूत होता, त्या माहुताला मात्र त्यानं काही ईश्वराची विभूती मानलं नाही आणि त्या माहुताचं काही ऐकलं नाही. काय झालं, हत्ती आला धावत धावत आणि त्या हत्तीनं आपल्या सोंडेनं चांगला झोळपा मारला. एक हा तिथंच आपटला, खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला, ढोपर, कमरेला लागलं, जिकडे तिकडे त्याला लागलं. तो ते सगळं लागलेलं दाखवायसाठी आपल्या गुरुजवळ गेला. गुरुजवळ गेल्यावर त्या गुरुला दाखवलं. आणि त्या गुरुला दाखवल्यावर मग त्या गुरुनं पाहिलं. काय काय झालं, म्हणे गुरुजी असं असं लागलं. बरोबर असं का, चौकशी केली गुरुनं. का रे काय झालं नेमकं, त्याने सांगितलं महाराज, आणि तिथं गेलो तो हत्ती या परमात्मा धारणेनं हत्तीला पाहिलं, पण हत्तीनं मला मारलं. पण मागून येणारा जो माहूत होता त्याला परमात्मा धारणेनं पाहिलं का, असं गुरुनं विचारलं. तो म्हणे नाही.
मग त्याचं तू परमात्मा धारणेनं पाहिलं नाही आणि त्यानं जे सांगितलं की बाजूनं व्हा हे तू ऐकलं नाही, म्हणून तुझ्यावर हा प्रसंग ओढवला. अर्थात हा भाग जो आहे की हा अधिकार जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही की सर्वत्र एकच तत्व जगामध्ये व्याप्त आहे, ही जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत मात्र आपल्याकरिता जगच देव ठरू शकत नाही. आहे का? नुसतं शब्दाचे गौरव का माना येते, म्हणजे त्याच्या ठिकाणी तो शाब्दिक दृष्टीनं तो म्हणत होता, परंतु त्याच्या ठिकाणी अनुभूती आली नव्हती. आणि त्यानं सर्वत्र जर ईश्वर दर्शन केलं असतं तर त्या माहुतामध्येही त्याला ईश्वर दिसला असता आणि त्या माहुतानंही सांगितलेला संदेश ईश्वरी आदेश म्हणून त्यानं पाळला असता. परंतु तसं त्याच्याकडे झालं नाही. हीच गोष्ट आहे, जोपर्यंत त्या ज्ञानाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत अनुभवा वाचुनी बडबडते, अर्थात ती बडबड अशा पद्धतीची ठरत असते. आणि म्हणून जगदेवमय होणं म्हणजे काय, तर आपणच विश्वमय अर्थात विश्वव्यापक होणं आहे. पण हा अनुभव आला पाहिजे. अनुभव जर आला नसेल तर ते मग व्यर्थ आहे. एका कुश्चित माणसानं स्वामी रामतीर्थांना विचारलं. स्वामी रामतीर्थ फार उच्च कोटीचे आणि त्यांनी वेदांताचं फार सुलभीकरण केलं आहे. ते स्वामी रामतीर्थ, त्या स्वामी रामतीर्थ वेदांत सांगत होते आणि ते म्हणत होते की राम सर्वत्र व्याप्त आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये मी असा शब्द नाही आहे. स्वतःच्या संबोधनाकरिता त्यांनी राम शब्द वापरला आहे. राम तुम्हाला सांगतो, राम असं म्हणतो, रामाला असं वाटते, असं त्यांनी स्वतःबद्दल संबोधन वापरलं आहे. तर ते असं म्हणतात की सर्वत्र व्याप्त आहे एक तत्व, अर्थात राम सर्वत्र व्याप्त आहे असं त्यांनी म्हटलं. मग एका व्यक्तीनं, कुश्चित व्यक्तीनं त्यांना प्रश्न विचारला रामतीर्थांना, लंडनच्या टाउन हॉलमध्ये काय चालू आहे हे तुम्ही सांगा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सर्वत्र व्याप्त आहो, या विश्वात व्यापला आहो, तर तुम्ही लंडनमधल्या टाउन हॉलमध्ये सध्या काय चालू आहे हे सांगा. तेव्हा रामतीर्थ म्हणाले, मी ते कसं काय सांगू शकणार आहो, तिथं काय चालू आहे ते. तेव्हा तो माणूस म्हणाला की तुम्ही जे म्हणता की मी जगामध्ये व्याप्त आहो, वेदांतानुसार आपण सर्वत्र व्याप्त असलेलं तत्व आहो, तर ही गोष्ट तुम्ही खोटी बोलता. कशावरून? तुम्हाला तिथं लंडनमध्ये काय चालू आहे हे सांगता येत नाही, मग कशावरून तुम्ही व्याप्ताय लंडनमध्ये? रामतीर्थ नम्रतेनं म्हटले की ठीक आहे, माझं चुकलं. पण रामतीर्थांनी त्याला प्रश्न विचारला, का हो तुम्ही कुठं व्याप्ताय? तर तो माणूस म्हणायला लागला, मी माझ्या या देहामध्ये व्याप्त आहे. रामतीर्थ म्हणाले, तुम्ही देहामध्ये व्याप्त आहे तुमच्या? म्हणे हो. कशावरून? तो म्हणे, माझ्या पायाखाली जो खडा आहे त्याची जाणीव मला होते, आणि माझ्या पाठीवर जर कदाचित एखादा डास बसला पाठीमागून, तर तोही मी जाणू शकतो की बसला, माझ्या पाठीवर डास बसला. मी माझ्या शरीरात जाणू शकतो, म्हणून मी शरीरात व्याप्त आहे. त्याचं उत्तर ऐकलं आणि रामतीर्थ म्हणायला लागले, वा 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 वा, छान, हुशार आहे.
आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या शरीरामधले हाडं किती? आणि दुसरा प्रश्न, नाही हाडं सांगता आले तर तुमच्या शरीरावर एकूण केस किती आहेत हे सांगा. आता काय सांगणार आहे तो? त्याच्याजवळ काही उत्तर नव्हतं. तो म्हणाला की ते कसं काय सांगू मी, केस किती आहेत काय? तेव्हा रामतीर्थ असं बोलले की जर हे तुम्हाला सांगता येत नाही आहे की तुमच्या ज्या शरीरामध्ये तुम्ही व्याप्त असल्याचा दावा करता त्या शरीरामध्ये किती हाडं आहेत आणि किती त्या शरीरावर केस आहेत हे जर तुम्ही गणना सांगू शकत नाही तर मग तुम्ही या शरीरात व्याप्त आहात हे कशावरून? त्यावर तो खजील झाला. मग त्यांनी सारांश सांगितला रामतीर्थांनी की त्याचा सारांश हा आहे की एकच तत्व सर्वत्र व्याप्त आहे. हा भाग खरा असला तरी सुद्धा ज्या ठिकाणी ते व्याप्त आहे त्याची गणना मात्र आपल्याला करता येत नाही. उदाहरणार्थ या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. व्याप्ती हा भाग तत्वाशी संबंधित आहे. तत्व हे व्यापक असते आणि वस्तू किंवा जी उपाधी आहे उपाधी स्थिर आहे. उपाधी आपण मोजू शकत नाही. जिथं व्याप्त आहे ते मोजण्याचे भानगडीत नाही, पण जे त्याच्यामध्ये व्याप्त आहे ते व्यापक आहे हे मात्र गोष्ट खरी. जसं पाणी आहे, समुद्रातलं पाणी आहे. पाणी किती आहे मोजता येत नाही. समुद्रमापं प्रविशन्ति यत्, ते मोजू शकत नाही कोणी. अमाप पाणी समुद्रामध्ये आहे. पण पाणी म्हणजे काय? समुद्रामध्ये काय व्याप्त आहे? पाणी व्याप्त आहे समुद्रामध्ये हे ठीक आहे, पण पाण्याचं जे तत्व आहे H2O म्हणजे पाणी, हे पाण्याचं सूत्र आहे सायन्सनुसार. म्हणजे H2O हे जे जलतत्व आहे हे रूप कळलं म्हणजे सगळा समुद्रच आपल्याला समजला. तसं कुठं काय आहे हे जरी जाणलं म्हणजे माहीत नाही आहे आपल्याला, सांगता येत नाही, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे तत्व व्याप्त आहे किंवा या तत्वाचाच हा सगळा आविष्कार आहे हे जाणलं म्हणजे जगदेवमय होण्याची भूमिका झाली. चक्रधर स्वामींनी जो संदेश दिला आहे की तुम्ही महात्मी की गा, तुम्हा मारिता पूजिता समानची व्हा, अर्थात मारलं पूजलं तरी समान व्हावं ही भूमिका आपल्या अंगी बांधणं कशावरून? कारण या जगामध्ये एकच तत्व व्याप्त आहे आणि म्हणून आपल्याला कोण त्रास देणार काय करणार आहे ही भूमिका आमच्या साधू संतांनी दिली. ही भूमिका निर्माण होणं, अर्थात या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे जे सर्वगत आणि तेची तत्वज्ञ जाण संत स्वीकारिती. अर्थात हे जे तत्व सगळ्या विश्वामध्ये व्याप्त आहे त्याच तत्वाला सगळे साधू संत मान्यता देतात, उपाधीला नाही. जगाला जग पण नाहीस झालाय, पण त्या जगामध्ये व्याप्त असलेला परमात्माच सगळीकडे व्याप्त आहे ही भूमिका झाली म्हणजे जगाची निवृत्ती झाली. जगदेवमय होणं म्हणजे जगत्व जी आहे त्याची उपाधी नष्ट झाली आणि त्या जगत्वाची उपाधी नष्ट झाली म्हणजे ज्ञानाचा खरा अनुभव आला म्हणजे
जगदेवमय ज्ञानाची 6वी भूमिका पदार्थाचा अभाव झाला. आपण सुरुवात केली होती ना इथून. ज्ञानाच्या 7 भूमिका आहे, तर त्यातली 6वी भूमिका ही पदार्थ भाविनी. पदार्थाचा अभाव झाला की एकची तत्व चैतन्य घन सागरी बर्फ तुकड्या समान व्याप्त दिसून येते. आणि ही अवस्था होणे त्याचंच नाव आहे जगदेवमय होणे. त्याचा अनुभव येणे त्याला जगदेवमय होणे आहे. आणि मग हा जगदेवमय होणे हा अनुभव आला, अर्थात हे जग देव आहे, पण याही ठिकाणी मी या जगापेक्षा वेगळा हो. एकच तत्व सर्वत्र व्याप्त आहे ही भूमिका झाली, पण त्या तत्वाहून मी वेगळा हो ही भूमिका मात्र आहे. तर एक राम सबहू से न्यारा असं म्हणत असताना तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे ही जी भूमिका आतापर्यंतची होती, त्या भूमिकेचं परिवर्तन वह राम मुझ में मैं राम में हूं ही या अवस्थेमध्ये होते. अर्थात है जो भाग आहे की काय भोले बाबा काशीचे भोले बाबा, त्यांना जो अनुभव आलाय की माझ्या या सगळ्या स्वरूप सागरात अनंत विश्वरूपी या नावा खेळत आहे, अनंत विश्व माझ्यामध्ये सामावलेले आहे आणि मी स्थिर चिर स्वरूप परमात्म तत्व आहे. या सगळेच्या सगळे माझ्यामध्ये सामावलेले आहेत ते सगळे विश्व. हा जो त्यांचा अनुभव आहे, हा जो भाग आहे, हाच भाव विचारसागर लिहिणाऱ्या निश्चलदासजींचा सुद्धा हाच अनुभव आहे. हा सगळ्या संतांचा अनुभव आहे. अर्थात हे माझंच आहे. ग्रामगीता काय म्हणते? ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं, मीची आहे सकळाशी कारण, माझ्याच आत्म्याचे हे विशालपण, ओळखी होता कळले पूर्ण, अद्वैतपण सर्वांचे. अर्थात वेदांत रत्नावलीमध्ये काशीच्या भोले बाबांचा एक श्लोक आहे. काही लोक असं म्हणतात की तो श्लोक तुकडोजी महाराजांचा आहे, परंतु तो तुकडोजी महाराजांचा नाही. तो श्लोक निश्चय त्या भोले बाबाचा आहे काशीच्या. त्यात सुंदर श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, प्रक्षुब्ध मुझ अंबोधि में यह विश्व नावे चल रही, मन वायु की प्रेरी हुई मुझ सिंधु में हलचल नहीं. कारण अध्यस्त हूं मैं विश्व का. अध्यस्त शब्द आहे तो. काही लोक अध्यक्ष म्हणतात, चूक आहे ते. अध्यस्त म्हणजे दोरी आणि त्याच्यावर अध्यारोप झाला सापाचा, विवर्त आहे त्याच्यावर साप त्या अध्यस्थावर. तसं अधिष्ठान हे चैतन्य शक्ती आहे आणि त्याच्यावर या जगताचा भास आहे. अर्थात अध्यस्त हो मैं विश्व का, यह विश्व मेरा कार्य है, फिर भी न मुझ में विश्व है, आश्चर्य है आश्चर्य है. हा जो अनुभव त्यांना आलेला आहे तो अनुभव म्हणजे जगदीशमय. या जगतामध्ये व्याप्त असलेला जो ईश आहे तो मीच आहे. अर्थात ग्रामगीतेच्या भाषेत मीच आहे सकळाशी कारण, माझ्याच आत्म्याचे हे विशालपण, ओळखी होता कळले पूर्ण, अद्वैतपण सर्वांचे. अद्वैत, द्वैत अ म्हणजे नाही आणि द्वैत, जिथं द्वैत नाही अद्वैत स्थिती तिथं निर्माण झाली आहे. ही भूमिका होणे, अर्थात महाराजांनी जी ही प्रक्रिया सांगितली आहे की छोटे न हो हम बुद्धी से हो विश्वमय से ईशमय, ही जी प्रक्रिया सांगितली आहे किंवा हा जो उद्घोष महाराजांनी केलेला आहे, त्या उद्घोषाची परिपूर्ती, त्याचा
कळस जर खऱ्या अर्थानं कोणता असेल तर तो म्हणजे जगदीशमय ही अवस्था प्राप्त होणे, हा जो अनुभव येणे, ही भूमिका निर्माण होणे, याला म्हणतात खऱ्या अर्थानं जगदीशमय होणे. ही ती भूमिकेची वाटचाल महाराजांनी छोटे न हो हम बुद्धिशे पासून इथपर्यंत आणून ठेवली आहे. आणि वेदामध्ये जो भाग आलाय ना व्यापकतेचा, तो भाव राष्ट्रसंतांच्या भजनामध्ये सुद्धा आहे. राष्ट्रसंतांची भजनं म्हणजे काही तुम्ही साधं सोपं समजू नका. राष्ट्रसंतांचं भजन बरेच लोक त्या भजनाला चिल्लर समजतात, पण तुका म्हणे झाले सोपे, तुकड्या म्हणे झाले सोपे, वेद अभंगाच्या रूपे. हे साधू संतांचे भजन, साधू संतांचे अभंग हे कठीण कठीण असलेल्या वेदातलं ज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये सोपं झालेलं आहे असं महाराज म्हणतात. वेदामध्ये असं म्हटलं आहे, अथर्व वेद आहे, यजुर्वेद आहे, त्याच्यामध्ये यजुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की शीर्ष्णोद्योहो दिशहा श्रोत्रम पदाभ्या भूमी, किंवा अथर्ववेदामध्ये सांगितलं आहे सूर्यो मे चक्षुर्वातः प्राणो अंतरिक्षात्मना पृथ्वी शरीरीम, अर्थात सूर्य माझे डोळे आहेत, जणू काही हा वायू म्हणजे माझा प्राण आहे, जगामध्ये वाहणारा वायू हा माझा प्राण आहे, जगाला प्रकाशित करणारे सूर्य म्हणजे माझे डोळे आहेत, आणि या सर्व दिशा म्हणजे माझे कान आहेत, हे सर्व लोक म्हणजे माझं मस्तक आहे, आणि हा अंतरिक्ष जो आहे तो अंतरिक्ष रूप माझा आत्मा आहे, आणि हे सर्व पृथ्वीच माझं शरीर आहे, अर्थातच किंबहुना चराचर आपणची झाला. हे सगळं सगळं जे आहे हे माझेच अवयव आहेत, हे जगातला प्रत्येक घटक ही भूमिका माझ्याच चैतन्याच माझ्याच आत्मस्वरूपाचा सगळा आविष्कार आहे. हे भूमिका निर्माण होणे, ही भूमिका जी वेदाची भूमिका आहे, हीच भूमिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या एका भजनाच्या माध्यमातून अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये मांडली आहे. काय महाराजांच्या भजनातून ते हे वेदातले हे श्लोक सोप्या होऊन आलेले आहे. अगदी सोप्या भाषेत महाराजांनी या ज्या आता वेदातल्या रुच्या मी सांगितल्या त्याचं भाषांतर केलेलं आहे. अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तीचे, हे जे अखिल विश्व डोळ्याला दिसते आहे, त्या विश्वातला प्रत्येक घटक हा माझ्याच आत्ममूर्तीचं मूर्त स्वरूप आहे. त्या वेदांतल्या ऋचांचा सरळ साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये हा अर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडला. काय सुंदर अर्थ महाराजांनी केला. वाहती नदी सागर हे स्नान घालण्या तयासी, पृथ्वी हेच सिंहासन त्या चक्रवर्तीचे, सूर्यचंद्र नंदादीप हे उजळती हे जळती ज्योत द्यावयासी, पावन मंद वाहे सुख हृदय हे तिचे, अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तीचे, निर्विकल्प चिद आत्मा हा भोगुनी अभोक्ता राही, दास तुकड्यास दास सांगतो तुकड्या हे भावस्फूर्तीचे, अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तीचे. इतक्या सरळ साध्या आणि सोप्या भाषेत महाराजांनी अखिल विश्व मंदिराचं दर्शन या भजनाच्या माध्यमातून करून दिलं. आणि या अवस्थेचा अनुभव घेणे अर्थात ज्ञानाच्या 7ही भूमिकांचा अनुभूती घेणे, ज्या 7 भूमिका तुकडोजी महाराजांनी ज्ञानाच्या योग वासिष्ठामधल्या सरळ सोप्या भाषेत त्यांच्या अभंग गाथ्याच्या माध्यमातून सांगितल्या की तुकड्या दास म्हणे ज्ञानाच्या भूमिका 7 आहे ऐका सावधान, ज्याचा आपण सुरुवातीला विचार केला. या 7 भूमिकेची अनुभूती तुमच्या आमच्या जीवनामध्ये येऊन हे सर्वत्र व्याप्त असलेलं तत्व म्हणजे मीच आहो, नाही तर हा सर्व माझ्याच चैतन्य चित शक्तीचा आविष्कार आहे. आपणची झाला धर आपणची उरला भरोनी महिवर, हा अनुभव स्वतःच्या ठिकाणी येणे अर्थात त्याशी नाही उरला भ्रम, विश्व आपणा सह झाले ब्रह्म,
ही अवस्था त्याची होणे, याचंच नाव खऱ्या अर्थानं जगदीशमय होणे आहे. आणि ही जगदीशमय होण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी गुरुदेवानं तुम्हा आम्हाला प्रदान करो, ही याचना त्या गुरुदेवाकडे करूया. आणि महत्वाची सूचना, ज्या जगदीशाचं आपण आज चिंतन केलं, त्या जगदीशाची खरी भक्ती कशी करावी, त्या भक्तीच्या शोधात राहावं कसं, जावं कसं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन प्रगट करण्याकरिता आज रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये आपल्या या पेजवर येणार आहेत आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी गुरुभक्तपरायण श्री प्रकाश महाराज वाघ हे आपल्यासमोर भक्तीच्या शोधात हा विषय घेऊन या पेजवर आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये येणार आहे. त्याचाही आपण सर्व मंडळींनी लाभ घ्यावा ही विनंती करून शांती पाठाच्या माध्यमातून या जगदीशाच्या चरणी हे प्रवचन समर्पित करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषि संत घुसरकर महाराज की जय. भारत माता की जय. जय गुरु.